दुर्गा पूजा के पंडालों में भी दिन के समय आप कोई ना कोई सेवा का कोई प्रकल्प, सेवा का कोई काम, आदरणीय प्रधानमंत्री जी की लंबी आयु और उनके स्वास्थ्य के लिए ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ಫೋಟೋವನ್ನ ದುರ್ಗಾದೇವಿಯ ಪಾದಗಳ ಬಳಿ ಇಟ್ಟು ಅವರ ದೀರ್ಘಾಯುಷ್ಯ ಹಾಗೆಯೇ ಆರೋಗ್ಯಕ್ಕಾಗಿ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆಯಬೇಕು ಅಂತ ದೆಹಲಿಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ರೇಖಾ ಗುಪ್ತಾ ಅವರು ದುರ್ಗಾ ಪೂಜಾ ಸಮಿತಿಗಳಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿರೋದು ಈಗ ಹೊಸ ರಾಜಕೀಯ ಚರ್ಚೆಗೆ ಎಡೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದೆ. ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 17ಕ್ಕೆ ಮೋದಿಯವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ ಇದೆ. ಈ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಶುರುವಾಗೋ ಸರ್ಕಾರದ ಸೇವಾ ಪಕ್ವಾಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಭಾಗವಾಗಿ ಈ ವಿನಂತಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಅಂತ ವರದಿಯಾಗಿದೆ. ದುರ್ಗಾದೇವಿ ಪೂಜಾ ಸಮಿತಿಗಳಿಗೆ 1200 ಯೂನಿಟ್ ಉಚಿತ ವಿದ್ಯುತ್ ಸೇರಿದ ಹಾಗೆ ಭದ್ರತಾ ವ್ಯವಸ್ಥೆ, ವಿಗ್ರಹ ವಿಸರ್ಜನೆಗೆ ಸೂಕ್ತ ಸ್ಥಳ ಒದಗಿಸಲಾಗುತ್ತೆ ಅಂತಾನು ಸಿಎಂ ರೇಖಾ ಗುಪ್ತಾ ಅವರು ಹೇಳಿಕೊಂಡ್ರು. ಹಾಗೆ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 17ರಿಂದ ಅಕ್ಟೋಬರ್ 2ರ ತನಕ ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಸೇವಾ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ನಡೆಯುತ್ತೆ. ದುರ್ಗಾ ಪೂಜಾ ಮಂಟಪಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಬೇಕು. ಹಾಗೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮೋದಿಯವರ ದೀರ್ಘಾಯುಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ಅವರ ಚಿತ್ರವನ್ನ ದುರ್ಗಾದೇವಿಯ ಪಾದಗಳ ಬಳಿ ಇಟ್ಟು ಆಶೀರ್ವಾದ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ರೇಖಾ ಗುಪ್ತಾ ಅವರು ದುರ್ಗಾ ಪೂಜಾ ಸೇವಾ ಸಮಿತಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸಿಎಂ ರೇಖಾ ಗುಪ್ತಾ ಅವರ ಈ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಎಎಪಿ ಖಂಡಿಸಿದೆ. ದಿಲ್ಲಿ ಆಪ್ ಘಟಕದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸೌರಭ್ ಭಾರದ್ವಾಜ್ ಅವರು ಬಿಜೆಪಿ ಬಂಗಾಳದ ಸಂಭ್ರಮದ ದುರ್ಗಾ ಪೂಜೆ ಹಬ್ಬವನ್ನ ಹಣಕ್ಕೆ ಖರೀದಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದೆ. 1200 ಯೂನಿಟ್ ಉಚಿತ ವಿದ್ಯುತ್ ಅಂದ್ರೆ 12,000 ರೂಪಾಯಿಗೆ ನಂಬಿಕೆ ಮತ್ತು ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನ ಮಾರಾಟ ಮಾಡುವಂತಾಗಿದೆ ಅಂತ ಆರೋಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗೇನೆ ದೇವಿಯ ಪೂಜಾ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮೋದಿಯವರ ಫೋಟೋವನ್ನ ಅಲ್ಲಿಟ್ಟು ಅವರಿಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಸರಿ ಅಂತೆಲ್ಲ ಅನೇಕರು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मैं ये चाहती हूँ कि हमारे इस दुर्गा पूजा के पंडालों में भी दिन के समय आप कोई ना कोई सेवा का कोई प्रकल्प, सेवा का कोई काम, आदरणीय प्रधानमंत्री जी की लंबी आयु और उनके स्वास्थ्य के लिए जरूर वहां पर उनकी तस्वीर मां के चरणों के पास लगा करके उनको आशीर्वाद जरूर दिलाइए. नीचे तक पहुंचे ना और दिखा दिया कि हमने तो बहुत सहायता कर दी. जब हम लोग आए हमने तय किया कि नहीं भाई, करप्शन का एक भी द्वार हमारी सरकार में रहने वाला नहीं, एक भी, कोई जगह ही नहीं है. यदि सरकार मदद करती है तो उसके एक एक पैसे का सीधा साधा उपयोग सामने वाली संस्था करे. ये जनता का पैसा है, कोई हम अपनी पॉकेट से नहीं ले. आपके द्वारा दिया हुआ सरकार को जो विकास के कार्यों में लगना है हम आपको दे रहे हैं कि ठीक है, आप एक सांस्कृतिक समिति के नाते, एक धार्मिक समिति के नाते दिल्ली की सामाजिक धार्मिक धरोहरों को बचा के रखने के लिए काम कर रहे हैं. उसके लिए हम सहायता दे रहे हैं. तब हमने कावड़ कैंपों में निर्णय किया कि हम जिसको भी सहायता देंगे पहली बात तो वो रजिस्टर्ड संस्था होनी चाहिए. बिना रजिस्टर्ड के देंगे ही नहीं. बिना रजिस्टर के हमें क्या पता कौन है, कहां से आया है, क्या मतलब है. तो अधिकारियों ने कभी कैसे होगा, ये हमारे मंत्रीगण कहते भी संस्थाएं तो रजिस्टर्ड नहीं है. पिछली बार देखिए 250 के करीब संस्थाओं ने लिया था, तो उसमें से तो 2-4 भी रजिस्टर्ड नहीं थी. तो कैसे हुआ, मैं करनी व्यवस्थाएं खड़ी करूं. और मैं बधाई देना चाहती हूं हमारे सभी डीएम्स को, हमारे